मी काटाकाजीने आलो मी इथं म्हणजे आपला माझा पहिला नंबर लागला पाहिजे, मतदान माझं झालं पाहिजे ह्या हेतूने मी लवकर आलो आहे. या अगोदर कोणतं मतदान न व्हायच्या माझा नंबर लागला पाहिजे ह्या हेतूने मी आलो आहे. आणि मी मतदान माझ्या काळजातला माणूस आहे आणि त्यांनाच मतदान मी करणार आहे. चौथ्या टप्प्यातल्या मतदानाला पुढच्या काही मिनिटांमध्ये सुरुवात होणार आहे. मी आत्ता आहे शिरूर लोकसभेतल्या नारायणगाव या ठिकाणी, जिथं खासदार अमोल कोल्हे हे स्वतः मतदान करणार आहेत. त्या ठिकाणची ही सगळी तयारी आपण बघतोय. अजूनही मतदानाला सुरुवात व्हायला वेळ आहे, म्हणजे 7 वाजता सुरुवात होणार आहे. तत्पूर्वीच काही व्यक्ती जे आहेत ते इथं आलेले आहेत. आत्ता 81 वर्षाचे आजोबा जे आहेत ते 6 वाजताच येऊन बसलेले आहेत. बाबा, मतदानाची खूप उत्सुकता आहे तुम्हाला? हो हो, मी काटाकाजीने आलो मी इथं म्हणजे आपला माझा पहिला नंबर लागला पाहिजे, मतदान माझं झालं पाहिजे ह्या हेतूने मी लवकर आलो आहे. या अगोदर कोणतं मतदान न व्हायच्या माझा नंबर लागला पाहिजे ह्या हेतूने मी आलो आहे. आणि मी मतदान माझ्या काळजातला माणूस आहे आणि त्यांनाच मतदान मी करणार आहे. तेव्हा कोण आहे काळजात? कोण आहे तुमच्या? अमोल कोल्हे यांना मतदान करणार आहे. अमोल कोल्हेच का बरं काळजात आहेत तुमच्या? पहिल्यापासून त्यांनी कामं भरपूर केली आहेत, आताही भरपूर केली आहेत. विरोधी माणसं कोणी काही म्हणतील आणि आमच्या मळ्यातला आहे, ह्या सगळ्या बाजू फुगून जेवढ्याचं आहे, त्याच्यामुळे आपण त्यांना मतदान करणं गरजेचं आहे. पण तुम्ही मतदानासाठी यायला कधीपासून तयारी करत होता? सकाळी किती वाजता उठले आणि कशी तयारी करून इथपर्यंत आले तुम्ही? 5 वाजल्यापासून उठून आंघोळ वगैरे करून देवपूजा करून इथं देवाचं दर्शन घेऊन इथं हात झालो फिरलोय आणि फिरून आता इथं बसलोय, आता जरा कंटाळा आला म्हणून. तर मतदानाचा टक्का हा घसरतोय, ही एक मोठी चिंतेची बाब आहे. अशा वेळेला 81 वर्षाचे हे तरुण आजोबा आपल्याला म्हणावं लागेल, पहाटे 5ला उठलेत आणि 6च्या ठोक्यावरती या मतदान केंद्रावरती येऊन उभे ठाकलेत. जे तरुण मंडळी आहे जी मतदानापासून दूर जाते, त्यांनी या आजोबांपासून आदर्श घ्यायला हवा. कारण मतदान करणं हा आपल्याला लोकशाहीनं दिलेला अधिकार आहे आणि तो नक्की बजवायला हवा. त्यासाठी या आजोबांकडून या सगळ्या तरुणांनी आदर्श घ्यायला हवा. कॅमेरामन राजेश बिडकरसह नाजिम मुल्ला, एबीपी माझा, जुन्नर, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.